हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा पाठ क्रमांक 21 बस स्थानक बघणार आहोत. बस स्थानक म्हणजे काय तर बस स्टॉप. आपल्याला माहिती आहे, आपण प्रवास करण्यासाठी रिक्षा, कार, बस, रेल्वे, स्कूटर, विमान, सायकल अशा अनेक वाहनांचा आपण वापर करत असतो. आता जर आपल्याला विमानाने प्रवास करायचा झाला तर आपल्याला विमानतळावर जावं लागतं. रेल्वेने प्रवास करायचा झाला तर रेल्वे स्टेशनवर जावं लागतं, हो की नाही? तसंच बसने जर जायचं असेल तर बस स्थानकवर आपण जातो. बस स्थानक म्हणजेच काय तर बस स्टँड. तर आज आपण हे चित्रवर्णनसारखा एक लेसन इथे आहे, तर बस स्थानक हा लेसन आपण शिकणार आहोत. या चित्रात तुम्हाला काय काय दिसते याचं वर्णन इथे करायचं आहे. आता या चित्रात सुरुवातीला इथे बघा 2 बस दाखवलेले आहेत. इथे सुरुवातीला इथे आपल्याला 2 बस दिसत आहेत. त्यानंतर 4 बस दुसऱ्या बाजूला प्लॅटफॉर्मवर उभ्या आहेत. त्या गावाला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभ्या आहेत. काही बसमध्ये बघा प्रवासी सुद्धा बसलेले आहेत. त्यानंतर इथे बाजूला बघा चालक दाखवलेला आहे. जो आपले बस चालवतात ते चालक आहेत. म्हणजे जे बस चालवतात त्यांना काय म्हणतात? चालक म्हणतात. व जे काका आपल्याला तिकीट देतात त्यांना काय म्हणतात? वाहक. हे इथे आपल्याला वाहक दिसत आहेत. ज्यांच्याकडनं आपण गाडीत बसताना तिकीट घेतो ते इथे वाहक आहेत. इथे खाली चित्रात बघा वाहक दाखवलेला आपण बघितला. पुढे इथे खाली बघा, इथे फेरीवाले आपल्याला दिसत आहेत. हे बघा, हे 2 फेरीवाले आहेत. बिस्किट, फळं, चिप्स असे ते विकत असतात. तर चित्रात 2 फेरीवाले दिसत आहेत आणि त्यांच्या डोक्यावर बघा काय दिसत आहे तर टोपली आहे. आणि टोपली डोक्यावर घेऊन फेरीवाले हे सगळं विकत आहे. तिथून पुढे जर आपण गेलं तर इथे बघा तुम्हाला फळांची दुकान दिसत आहे, हे ना, म्हणजेच फ्रूट शॉप आहे. इथे या दुकानात बघा फळं अडकवलेली आहेत. पुढे 4 बस आपण बघितल्या. या सगळ्या बस कोणत्या कलरच्या आहेत तर लाल रंगाच्या आहेत. आणि काही बसवर आपण बघा तर प्रवाशांचे जे आहे इथे बघा या बसवर सामान सुद्धा ठेवलेले आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इथे खाली बघूया. खाली इथे काय दिलेले आहे तर पुस्तकांचे दुकान, म्हणजेच काय तर बुक शॉप आहे. इथे न्यूजपेपर, मॅगझिन मिळतात. बरेच लोक प्रवासात पुस्तक, वर्तमानपत्र वाचतात. इथे बरीच लोक पुस्तकांच्या खरेदीसाठी इथे आपल्याला दिसत आहेत. या पुस्तकांच्या दुकाना शेजारी काय दिसत आहे तर हे उपहारगृह आपल्याला दिसत आहे. उपहारगृह म्हणजे काय तर हॉटेल्स. प्रवासात आपल्याला भूक लागते यासाठी बस स्थानकावर उपहारगृह पण असतात. या उपहारगृहाच्या शेजारी बघा इथे एक सूचना लिहिलेली आहे. ही इथे आपल्याला सूचना दिसते, आपले शहर स्वच्छ ठेवा. आपला कचरा जो आहे तो इकडे तिकडे कुठेही टाकू नाही. आपण चिप्स खाल्ले, बिस्किट खाल्ले तर त्याचे जे रॅपर्स असतात ते डस्टबिनमध्येच टाकावे, इकडे तिकडे टाकू नाही. सूचनेच्या वर बघा इथे आपल्याला वरती अजून एक सूचना फलक दिसत आहे. सूचना फलक म्हणजेच काय तर नोटीस बोर्ड. या सूचना फलकावर बस विषयी माहिती दिलेली असते. एखादी बस उशिरा येणारी असेल तर त्याची माहिती या फलकावर असते. त्यानंतर इथे पुढे बघा चौकशी कक्ष आपल्याला दिसत आहे. इथे ध्वनिक्षेपक पण आहे. ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर, की ज्यावर गाड्यांचं जे अनाउन्समेंट होतं की ही गाडी इतक्या वाजून इतक्या मिनिटाला सुटणार आहे ते या लाऊडस्पीकरवर सांगितलं जातं. पुढे इथे चौकशी कक्ष आहे. इथे बरेच लोक चौकशीला येतात. ही बस केव्हा येणार, किती वाजता सुटणार आहे, हे प्रश्न या चौकशी कक्षाला विचारले जातात. त्यानंतर पुढे इथे बघा, पुढे इथे मुलांना काय दिसत आहे तर आरक्षण कक्ष. त्यालाच आपण काय म्हणतो रिझर्वेशन
ऑफिस. आपल्याला गावाला जाताना आपण पहिले रिझर्वेशन करतो. तुमच्या पप्पांनी मम्मीने सुद्धा रिझर्वेशन कधी केलं आहे, तुम्ही हा शब्द ऐकला असेल. रिझर्वेशन केल्याने काय होतं तर आपली सीट बुक होते. यामुळे प्रवास करताना आपल्याला योग्य व आरामदायी असा प्रवास होतो. पण यासाठी आरक्षण मात्र करावे लागते. गाडीत कितीही गर्दी असली तरी मात्र आपली सीट ही काय राहते, रिझर्व राहते. हा आरक्षणाचा फायदा आहे. आणि इथे आरक्षण कक्षासमोर आपल्याला लोकांची बघा रांग लागलेली तुम्हाला इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण बस स्थानकाचं काय चित्र आहे. आपण सगळ्यांनी हे चित्र बस स्थानकावर बघितलेलं आहे. तुम्ही तुमच्या मम्मीसोबत पप्पासोबत कधी ना कधी गावाला गेले असणार बसमध्ये, तर तेव्हा हे सगळं चित्र तुम्हाला तिथे बघायला मिळालंच असेल. बसचा जो प्रवास असतो तो कसा असतो, सुरक्षित असतो. त्यामुळे आपण गावाला जाताना खाजगी वाहनांपेक्षा बसचा वापर करावा. सार्वजनिक जी वाहने असतात जसं बस, रेल्वे यांचा आपण वापर करावा. यामुळे काय होईल की वायू प्रदूषणसुद्धा काय होईल, कमी होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो बसस्थानक हा जो पाठ आहे, या पाठातून आज आपण काय शिकायचं आहे आपल्याला, तर हे जे सार्वजनिक ठिकाण आहे ते आपल्याला सर्वप्रथम काय करायला हवे, स्वच्छ ठेवायला हवे. इकडे तिकडे कचरा टाकू नये. यामुळे आपले शहर काय होईल, स्वच्छ होईल. आणि सार्वजनिक वाहनांचा आपण वापर केला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4थीचा बसस्थानक हा पाठ अभ्यासला. तेव्हा आपण पुन्हा भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.